शुगर किंग आहेत किंग. हाव कसले शुगर किंग आणि काय घेऊन बसलात पवार साहेब. हे बघा आपण आपल्याकडे होईल तेवढं काम करीत राहायचं बघा. या सरपंच या. नमस्कार नमस्कार. कसं काय आहे तुमचं? तसं काही विशेष नाही. आपली मीटिंग संपवली. नाही मी बाहेर थांबतो. बघा मीटिंग केव्हा संपली? हो आता आम्ही हो या या पुन्हा या. आपण काहीतरी मार्क नाही काढलाच पाहिजे. हो सरकार आपलंच आहे. या या. काय बा हो सर्जेराव आले नाहीत वाटत. सर्जेराव हो ते कवा येतात? हो ना आले असं म्हणून कसं चालेल? तुम्ही गावचं पुढारी, साखर कारखान्याचे चेअरमन, स्कूल बोर्डाच्या अध्यक्ष, सर्जेरावाने कसं तालेवाड माणसासारखं वागायला पाहिजे. हा ते सगळं खरं आहे बा. त्याचं उठणं बसणं फार खालच्या डोक्यात ते दिसतंय मला बी. पण आता याची सगळी जिम्मेदारी तुमच्यावर आहे. अहो एकुलता एक झाला म्हणून लाड लाड किती करायचं माणसानं. सर्जेरावाला वेळीत लगाम घाला. बगदमले माझी राणी आहे का? काय बसतात? किती लेट येऊ काय? सकाळ धरणं तुमची वाट बघत नुसतं पाणी पित बसलोय बघा. मग काय ते? अरे बाबा आय एम सॉरी फॉर लेट. बस अरे बाबा उशीर झाला माफ करा. माफ केला. थँक्यू. नो मेन्शन. नमस्कार बजरंग दादा. दिवसा डावळ्या गल्ल्यावर बसून झोपा काढताय शोभते काही. त्याचं असं आहे रातभर बायको झोपू देत नाही बघा. तसं नाही त्याचं असं आहे रातभर घोरते बघा आणि झोपेत दनादन दनादन लाथा मारते. अरे 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 मला वाटतंय बजरंग दादा तिला मागल्या जन्मीची आठवण होत असेल. काय अहो मालकाला हुकूम करणार मी कोण हो? आम्ही नुसते नावाचे मालक. तुम्ही हॉटेल काढायला पैसे दिले नसते तर. बजरंग दादा देण्या घेण्याचं इसरायचं. पहिल्या झोटला आमच्या ज्ञान करता फसकला नाश्ता पाणी होऊन जाऊन द्या. बरोबर. बुद्धी लाडू मिरची भाजी एक थोडा दोनदा चिवडा. गणप्या तुझं काय खरं नाही मी जाणतो. बोला मंडळी गावची काय खबर बात? फर्स्ट क्लास. सारे गाव कसं रांगत रांगत चाललंय. मजुरी हा सांग बाबा सांग. येत की गहू पाहिजे, लावा रांग. साखर पाहिजे, लावा रांग. राखेल पाहिजे, लावा रांग. हे पाहिजे, लावा रांग. ते पाहिजे, लावा रांग. खायला बसतात. तुमची वाट बघता बघता पोटातल्या कावळ्याच तुम्ही पिल्ल झाली बघ. घे की देवाचं नाव. चौथा मेंबर कुठं आहे? कोण? इस्माईल भाई हाय की कुठं आहे? गॅरी यात. इस्माईल भाई ओ इस्माईल भाई. कौन है किधर है गिरे कौन है? उधर आया उस्ताद आहे. हो कुछ खाओ पियो. सलाम वालेकुम. क्या हुआ रे? मुड़ गया लगता है कहीं की. क्या हुआ बोल तो. क्या बोलूं उस्ताद? सवेरे से एक पैसे का धंधा नहीं हुआ. अरे धंद्यात तेजी म्हणजे चालायची का? घे 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 खा घे. और उस्ताद हर रोज ये फुकट का खाना. ये बघ खाना हराम है ना खिलाना हराम है. बराबर. खाना हराम है ना खिलाना हराम है. खाने के बाद पिन नहीं लेना हराम है. नमस्कार गणप्या येऊ दे बघतो. पानी पानी पी. राम राम मालक. राम राम. दमाने काकी
राम राम साहेब. राम राम. काय खाणार? भजी, वडा, मिसळ. ते तुझ्या इतर गिरायकाने दे. चल काढ. साहेब आणि दे. आजकाल धंदा लई मंदीत आहे बघा. अरे चालत नसेल तर बंद करून टाक, नाही तर मीच कांचं कुलूप लावून टाकतो. चालत प्रामाणिकपणा राहिलाच नाही जगात आजकाल. साहेब एकदम बरोबर बोललात, एकदम बरोबर बोललात. या बसा, या सर बसा. बजरंग दादा, देऊन टाका त्यांचा काय हप्ता असेल तो. अहो त्यांना बी पोट आहे आणि ती बी टमाटम सुटलेला आहे. इतका माजोरीपणा बरा नाही सर्जेराव. इन्स्पेक्टर साहेब, घरचं खाऊन माजलोय, तुमच्यासारखा जोगवा मागून नाही. कशाला त्या सरकारी ड्रेसचा अपमान करताय सर्जेराव? जा जा जा, तुमचे ते हवालदार तिकडे हप्ता घेऊन तुमची वाट बघत असेल. जा, माझ्याशी गाठ आहे, सापडशील कधीतरी तावडीत. कधीतरी कशाला? खऱ्या बापाचा असेल तर उतर ही कापडून या मैदानात होऊन जाऊन द्या आमने सामने. स्टॉप दॅट नॉनसेन्स इन्स्पेक्टर. इफ आय विश आय कॅन मेक यू नो वेअर विद इन नो टाइम. सो प्लीज बी वाईज अँड फुट अस फ्रॉम हिअर. चल. क्या डायलॉग मारा है तुमने. माँ कसम ऐसा लगा कोई इंग्लिश पिक्चर का ट्रेलर देख रहा है. आईला आपल्याला काय कळलंच नाही. 2 रुपये 60 पैसे. वस्तात, एवढं काय झाले बोला साऊ त्याच्या बरोबर? अहो कसा नसबंदी केल्यासारखा चेहरा होऊन गेला. झाली काय काम? तो येतोय ना. तो काय आला? झालं का रे? हो किंवा देऊ इथे नाही. हे इथं देतात का वेड्या? चौकीवर. हा, हा चौकीवर. चौकीवर. साहेब तुमची कामं. shut up. गाडीत बसा लवकर. हो हे घंटा त्या पाण्याची बाटली आत ठेव ठेव. दाखला त्यांनी तुम्हीच वाचवा. काय झालं ताजीबा? माझ्या घरा दारावर नाही गाढवाचा रांगत फिरवायला उठला तुमचा भजंगराव. का? बैलचोरी विकत घेण्याकरता तुमच्या भजंगरावाकडनं 1000 रुपये घेतलं होतं मी. मग दर महिन्याला हप्ता देऊन सुद्धा 1000 रुपये बाकीच राहिली म्हणतोय. काय फिकर करू नका. उद्या हिथंच येऊन याच टायमाला माझ्याकडनं 1000 रुपये घेऊन जा आणि मारा थोबाळावर त्या भुजंगरावच्या. देव भलं करेल तुमचं. कल्याण कर बाबा तुमचं. कर भला तो हो भला. चल चल चल. सकाळी उठून देवाशी भजावे. राम राम. या भुजंगराव या या बसा. काय म्हणतोय धंदा पाणी? बरं चाललंय. बरं चाललंय. चालणारच. खोटे शब्द दाखवलं. राम राम. काय छोट मालक काय बोलतो राव तुम्ही? भुजंगराव, साखर कारखाने जोरात चालतात, ते उसावर नाही, खोट्या हिशोबावर. राम राम राम. थोरल्या मालकाने ऐकलं काय म्हणते? बी तुमच्यासारखंच राम 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 म्हणते. मरू दे इकडे. चला 1000 रुपये काढा. मागल्या आठवड्यात 500 रुपये घेतले ना आता. भुजंगराव, पैसा माझ्या बापाच्या तिजोरीतला मागतो मी, तुमच्या नाही. खरं सांगू सर्जेराव, मधल्या मध्ये माझी अवस्था अशी झाली की त्या आडकीत त्यातले सुपारी वाणी बघ. अहो तुम्हाला नाही म्हणता येत नाही, त्यांना तो रोज हिशोब द्यावा लागतोय. बोला खरा का खोटा? राम राम राम. नाही ते राम 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 नंतर पहिले पैसे काढा. चला. काय खरं नाही सर्जेराव. हे बोला मग जोडं खायचं काम आम्हाला हे काय खायचे एक दिवस. काय खायची? माझ्या नावावर लिहून ठेवा. मग झालं. कशाला मोठ्या आणा इकडे. वा भुजंग मामा, थँक्यू. सर्जेराव, नाही काय चाललंय म्हणायचं? काय नाही, तबला वाजवतोय. असं ते ऐकायला येते आम्हाला, पण तुमचं गावातलं थेट आमच्या कानावर येते. त्याच काय? कानावर येत्यात का कुणी आणून घालतय? आणून घालायला कशाला पाहिजे, पण हलक्या सारख्या लोकात वावरणं, त्यांच्यावर उठणं बसणं शोभा देत नाही आपल्या घराण्याला. आबा, मी खालच्या लोकात उठतो बसतो, त्यांच्या बरोबर खातो पितो, कारण ते खरी माणसं आहेत, जीवाला जीव देणारे मित्र आहेत ते माझे. मन मित्र आहेत, भिक्कारडी कुत्री साली. आणि तुम्ही ज्यांच्या पंक्तीला बसता ते काही संत महात्मे आहेत होय? सर्जेराव, काळा बाजार करून सगळे गब्बर झालेत, त्यांच्या पंक्तीला बसून तुम्हाला गोड वाटत असेल बसा खुशाल, मी नाही वाटणार. सर्जेराव, तोंड सांभाळून बोलायचं. कुणासमोर बोलतायसा तुम्ही? चिडताय कशाला आबा? अहो माझ्यामुळं का होईना त्या चित्रगुप्ताच्या वहीत तुमच्या नावावर थोडंफार पुण्य लिहिलं जातंय, नशीब समजा. सर्जेराव, तुम्हाला अखेरचं सांगतो, तुमचं वागणं तुम्हाला बदलायला पाहिजे. आबा, आणि मी पण तुम्हाला अखेरचं सांगतो,
माझ्या वागण्यात काही एक बदल होणार नाही. तुमचा काय दोष आहे? आई वेगळं पोर म्हणून आम्ही माया केली, वाजवीपेक्षा जास्तच लाड केलं. त्याची कडू फळं तुम्ही आम्हाला कवा तरी भोगा लावणारच. चुकी तुमची नाही सर्जेराव, चुकी आमचीच आहे. पाचशे पंचावन्न 555 कोण आहे आराम कर? तू येस काय? अरे ड्युटीवर असताना झोपतोस काय? साहेब आले म्हणजे एवढ्यात? साहेब लोक हेच करतात. 302 गेल्या आठवड्यात लय आपण वैतागलो. एक चोरी घरफोडी नाही, निदान एक खून तरी. आपलं गाव सुधारत चाललंय असा डाऊट येतोय मला. अरे त्याच्यामुळे आपल्यावर फटाळली ना. असं काय करतोस? कसली? आपली बोकड कमाई थांबली. गेल्या महिन्यात कसं दिवाळी होती, दिवाळी. मग 2 मर्डर, 4 घरफोड्या, 1 बलात्कार. काय फर्स्ट क्लास कमाई झाली म्हणतोस? परवाने कापड शिवली, बायकोला लुगडं घेतलं. अरे याला दिवाळी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? काय भानगड चोरीच आहे? अरे मग 8 टाका ना त्याला. चला. मला कुठलं काय साहेब, म्हणजे यांनी नाही चोरी केली, यांच्या घरात चोरी झाली. अंगावरले कपडे सुद्धा. बस तसं काय बोलतोस? अंगावरले कपडे सुद्धा? अहो, अंगावरचे कपडे सोडून बाकी समजा चोरीला गेलो बघा. होय साहेब, मी कंप्लेंट द्यायला आलोय. अरे मग तिथे घेऊन जा आणि कंप्लेंट लिहून घ्या त्याची. चला. 302 येणार कोण? चला. आम्ही आत यायचं काय म्हणतोय? या असं काय करता? या बसा. फार दिवसानं वाट चुकलात. नवीन कारखान्याचं बांधकाम चालू आहे, पण ते मालकाचं भलं झालेलं लोकांना बघवत नाही. आमचं बांधकाम बेकायदेशीर आहे असा तक्रारी अर्ज करणार आहेत तुमच्याकडे. पण तुम्ही कशाला उगाच त्रास घेता? अहो, यात कसला आलाय त्रास? आणि झालाच त्रास एकमेकासाठी करायला नको. काय विशेष खबर बात? नाही विशेष काय नाही, थोरले मेवणे येत आहेत ते एक्साइज वाले. वा वा वा, मग पुरणपोळ्याचा बेत ठेवा. पोतभर गहू देतो पाठवून. अहो फर्स्ट क्लास खांडवा गहू म्हणायचं. कशाला? असू द्या हो. एक विसरलोच, महिनाभर लय आठवण काढत होती तुमची. अहो साहेब कधी येणार, साहेब कधी येणार, नुसता दोषाच लावलाय बघा. कधी जावे मग? जरा की आजच. साहेब आलो. एकच पैसा? आम्ही आमचा वाटा घेतला, हा तुमचा वाटा. चला, मालकाने बोनस दिला वाटतं. थोरल्या मालकांची कृपा आहे. परस नुसतं पैसे घेत हं.
या घरात किती दिवस राहू मी चोराबानी? थोडं दिवस थांब, एकदा माझ्या मनासारखं घडलं तुला वाजत गाजत वाड्यावर घेऊन जातो. खरंच? अगदी खरं? तुझ्या गळ्या शपथ, हा तुझा गळा ना माझ्यावर काय जादू करून टाकले कळना झाले. फार भान हरपून जाते. जावा तिकडं. बघशीलच तू, तुझा हा गोड गळा सोन्या मोत्याने असा मडवून टाकेन की नाही, या गोड गळ्यातला आवाज माझ्याशिवाय दुसरं कुणाला ऐकूच जाणार नाही. मग म्हणशील का जावा तिकडे. राम राम वैद बाबा. नमस्कार नमस्कार. गोया ये. अरे 5 दिवसांनी आलास तू. ये. काय काम काढलंय? ते काय हाय, हा. हे माझा नातू, हा त्याला खरं ना हा. सारखं गाड्या होत्या. अरे म्हणजे कुंडीत लावायची. आता ती नव हो, मग अहो ती आपलं जुलाब हो. कळलं कळलं कळलं. अरे बाहेरचं काहीतरी वेड वाकडे खाल्लं असेल. काय रे, काय खाल्लं बाहेरचं? घरात खाली. हा काय म्हणतोय? तो म्हणतो बाहेरची रे एवढी आणून स्वतःच्या घरात खाल्ली. नाडी बघू. नाडी मंद चालते आहे. बंद म्हणता? हळूहळू चालते आहे. हा. मी 4 पुड्या देतो, त्याने बरं वाटेल. आपण वैद्य बाबा, तुम्ही ते पोराच्या चड्डीची नाडी बघताय. मूर्खा, मला अक्कल शिकवतोस? माझे खापर पणजोबा मोगलांच्या दरबारात राजवैद्य होते. हेच का ते? अरे ते नव्हे, ते आजोबा, ते पणजोबा. खापर पणजोबांचा फोटो नाही, मोगलांच्या वेळेला फोटो होते का? नसल नसल. एखादी बेगम जर आजारी पडली तर तिला पडद्या मागे बसवीत आणि तिच्या मनगटाला दोरी बांधून रोगाचं निदान करीत आणि औषध देत. आमचे आजोबाई तेच करीत होते, वडीलही तेच करत होते. आम्ही वडिलांचाच किस्सा गिरवतो आहोत. हा. 1, 2, 3, 4. हा. या 4 पुड्या 4 दिवस घ्यायच्या, म्हणजे जुलाब बंद होतील. याचा काय द्यायचं हो? 4 रुपये. पण मी 3च रुपये आणल्यात वैद्य बाबा. हा बघू. हा अहो एक पुढी काढून येतं का? हा 1 रुपया कमी नाही का? जा. चल रे. ऐकलं का? अहो मी काय म्हणते ते ऐकलं का? अहो तुम्ही कुठूनही बोललात तरी मला ऐकू येतं. मग इतक्या जवळ असल्यानंतर का नाही ऐकू येणार? मी मोठ्यानं बोलते, तुम्हाला कमी ऐकू येतं म्हणून. तसं नव्हे, तुम्ही घरात इतक्या मोठ्यानं बोलता की त्यामुळे मला बाहेरचं कमी ऐकू येतं. आणि काय हो, स्मरणशक्ती सुद्धा माझ्याच बोलण्याने गेली काय? स्मरणशक्ती गेली आणि माझी? अगं तुला लग्नाच्या वेळी पाहायला आल्यापासूनचा इतिहास विचार. इतिहास? नाही म्हणजे त्या इतिहासाचा आता भूगोल झालेला आहे. पुरे पुरे. आज सकाळच्या गाडीनं आपली मुलगी येणार आहे का लक्षात? विसरलोच होतो मी. केव्हा येणार आहे बरं? आता जातो स्टेशन. काय नको, राहू दे आता. गाडी आली असेल एव्हाना. हो 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 हो. काका काका लवकर उतरा, चला गाडी आली बघा. इन टाइम आणलं का नाही तुम्हाला मी? मग चला चला चला, मी घेतो बॅग. चला तुम्ही हो मोर, चला चला. आणि हे बघा, पायाचं ऑपरेशन झालं की कळवा बरं का. आपली घोडी आहेच तशी, गुन्हे आणली का नाही इन टाइम तुम्हाला? सोन्याची जेजुरी देवा, तुझी सोन्याची जेजुरी देवा, तुझी सोन्याची जेजुरी. टांगेवाला, सुताराळीत जायला काय घेणार? टांगेवाला? हा, पहिरा आहेस काय? मी काय विचारते, सुताराळीत जायला काय घेणार? काय तुम्ही द्याल ते? तसं नको, आधी भाडे ठरव, नंतर कटकट करता तुम्ही लोक. बाई तुम्हीच द्या समजून काय द्यायचंय ते. बाई आपल्याला बी आवडत नाही खिटखिट देण्या घेण्यात. 1 रुपया देईन, चालेल? चालेल, या द्या. अगं राहील बसल्या का?
हा. चल हं. चल चल. हो बाई आलं तुमच्या बापाचं घर. माहितीये मला. हं. 10 रुपये सुट्टे आहेत का? काय बाई मस्करी करता काय गरीबाची? हा अहो इतर रुपया या टांग्याच्या चाका एवढा वाटतोय गरीबा. तुम्हीच तर पहिली भवानी. हा? भवानी तुमचीच पहिली. माझी बॅग घेऊन असेल त्याचे पैसे तुला. नाही बाई बॅग उचलायचं आपल्याला नाही जमणार. माजरी झालीच सगळे टांगेवाले. तसं म्हणा थांब ना. बाई रुपये लवकर पाठवा नाही तर आई बापाला भेटायच्या आनंदात मला इस्रायल धंद्याला जायचंय. अरे आगे पीछे कल्याणी बीच में बैठा मुल्यानी. काय माल आहे तिला आम्हाला पाहिजे होता सकाळी सकाळीच का. शाबास. अरे माझ्या राजा सावकाश जर नीट. बाबा अरे बेटा तू केव्हा आलीस? आत्ताच. अरे अहो ऐकलं काय कल्याणी आली आहे. आई किती सुंदर दिसू लागलीस ग. आणि तब्येतही काय छान झाली आहे नाही तर तुम्ही लग्नाच्या वेळेला पडवळासारख्या होत्या पण आता एखाद्या गल्लीतून जायला लागल्या की प्रचंड मिरवणूक चालल्यासारखी वाटते. खाल्लेलं अंगाला लागलं म्हणजे असं होतं. हा तुमच्या अंगाला लागतंय पण माझी तब्येत खराब होती त्याचं काय. झालं तुमचं भांडून. अगं भांडण कसलं नेहमीच आहे ते. बाबा मला 1 रुपया दे. आल्याबरोबर उपाय कशाला. बाहेर टांगेवाला थांबलाय त्याला द्यायचंय. हे घे एक काय 2 घे. अगं तू कशाला जातेस. हे नेऊन देतील की नाहीतर काम काय असते गादीवर बसून नाडी बघण्याशिवाय. जा. ए टांगेवाला अरे स्टेशनवर यायचा उपाय घेतोस काय. ठेवलाय तुझ्या बापानं हे बाहेर आणत. नमस्कार नमस्कार सर्जेराव तुम्ही. तुम्ही कल्याणीला स्टेशनवर घरी घेऊन जा. त्यात काय बिघडलं. बिघडलं काही नाही काय बिनधास्त पोरगी आहे अगदी आईच्या वडिलावर गेली. इतका वेळ काय बोलत बसायचं टांगेवाल्याशी. देऊन टाका त्याचे पैसे नाही तर बसाल भांडत. बघा या तुमची ओळख करून देतो. या या काय म्हणते तब्येत पाणी. तब्येत काय आपली वैद्यकीय चांगलीच असते. कल्याणी अरे हे कल्याणी बसा 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 बसा. अगं या सर्जेराव तू काय टांगेवाला समजलीस. कोण सर्जेराव. कोण सर्जेराव. अगं इथल्या साखर कारखान्याचे मालक दौलतराव पाटील त्यांचे हे चिरंजीव. हो अगं यांनी ग्रामसेवा संघ सुरू केला म्हणून तर तुला इथे बोलवून घेतलं. दौलतरावला कळलं तर काय वाटेल बरं त्यांना. पण मला काय माहित. त्याने सांगायला नको का आपण कोण आहे ते. सांगितलं असतं तर टांग्यात बसलं असतात का. ते काय ते टेप रेकॉर्डर वाजवत गेला असतात की चालत चालत. बर चलो आता चल. अगं पण त्याला चहाचं तरी विचार. नाही. चहा घ्या ना. नाही चहा नको आता जेवायचा टाइम झाला. मग जेवून जा ना. माझा नाही हो कल्याणीचा माझ्या कल्याणीचा म्हणजे गोडीचा हो. लई शानी गोडी आहे. अंघोळ झाल्याशिवाय चाऱ्याला तोंड देखील लावत नाही. कळलं कळलं. बर चल चल बर येतो. ओळख असू द्या. आंघोळीला जाताय ना. काय किती आहे हो ही काय याची पद्धत का काय. कितना टाइम काय झालं का. 7 अरे टोपी 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 बसा टोपी अंगू 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 बसली. उलट ना उलट ना लवकर. कुणीतरी झपाटणारा दिसतंय. मला झपाटला आहे. मला झपाटले.
मला झपाटले कल्याणीनं. कल्याणी आपली घोडी मिली का काय? थोडी नाही बाई काय अरे वस्तादाला बाईनं झपाटले. कुठं कधी कसं सांगतो. आधी उकडलेली अंडी आणा. अंडी 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 उकड अंडी उकड अंडी 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 आणली. आणि आम्हाला झपाटलं म्हणजे मग नाव काय? बजरंग. ती पाहताच मला कलीजा खलास झाला. कलिया सकाळीच खलास झाला, आता पायाने गुडचा बाकी राहिला. आईला कमाल केली. आम्हाला वाटलं तुमच्या अंगात तो राहुल देव. राहुल देव नाही हो. कल्याणी चालते. आईला पुन्हा कल्याणी. कल्याणी म्हणजे आपल्या वैद्यबाची पोरगी. वैद्यबुवा म्हणजे सुताराळीचा का काय? हा. अरे ते कसलं तरी ते ग्रामसेविकेचा काय म्हणतात तो कोर्स पुरा करून आली. ग्रामदेवतीचा. ग्रामदेवतेचा नाही रे खोल्या, ग्रामसेविकेचा. तिला पोचवायला आलेला गेलोय. घरात ताना बॉम्ब पडल्यासारखी माणसं रस्त्यावर तिला बघायला हवी. आता तो आपला बोलतो गेला शेडवाणी 80 वर्षाचा म्हातारा तो. तो बी गल्ला सोडून रस्त्यावर हजर. म्हणतात ना देनेवाला जब भी देता है पूरा छप्पर फाड़ के देता है. ही पोरगी जर का 6 महिने आपल्या गावात राहिली ना तर वैद्यबुवा जातोय बंगल्यात राहिला डायरेक्ट. अहो ऐकलं का? कामाच्या वेळी मध्येच काय निघतं तुमचा? अहो बोलू नका. तुम्हाला शालू शेले पैठण्या गोड पाटल्या तोडे दागिने काय पाहिजे ते लवकर बोला. हो असं काय करताय काय की प्रकृती बरी आहे ना तुमची? अहो माझी प्रकृती ठणठणीत आहे, पण आज मला लॉटरी लागली. लॉटरी? अहो पेशंटांची हो. असाच जर धंदा वाढत गेला तर 6 महिन्याच्या आतमध्ये बंगल्यात राहायला जाऊ. बंगल्यात राहायला जाऊ. आई झाला ना तुझा? होय होय. चल निघायला हवं. आलेच हा? अहो तुम्ही कुठे चाललात? बाहेर गर्दी दिसत नाही का? बरं बाई तूच जा एकटी. अगं पण जा. बर. अहो एकेका पेशंटला आत पाठवून द्या. आपल्या गावच्या एका मुलीनं कॉलेज शिकल्यानंतर ग्राम सेविकेचा कोर्स पास केला आहे. फक्त या गावाच्या सेवेसाठीच त्यांनी वाहून घेतलेला. तेव्हा आपल्या गावातर्फ मी त्यांचं स्वागत करून मी त्यांना पुष्पगुच्छ देतो. आजच्या समारंभाच्या सत्कार मूर्ती कल्याणीबाई यांना मी आपल्या गावातर्फे हार अर्पण करीत आहे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय दौलतराव यांना देखील मी आपल्या गावातर्फे हार अर्पण करतो. आणि आजच्या समारंभासाठी खास दूरवरून आलेले प्रमुख पाहुणे श्रीयुत हिम्मतराव फुटाणे यांना देखील मी आपल्या गावातर्फे हार अर्पण करीत आहे. यानंतर आजचे अध्यक्ष महाराज श्री दौलतराव यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या गावचे सरपंच आबा, या समारंभाचे प्रमुख पाहुणे फुटाणे साहेब,
आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनीनो, आज मी तुमच्या मोर भाषण करण्यापायी उभा नाही, तर कल्याणीचं कौतुक करण्यापायी उभा आहे. बंधूनो, खरोखरीच आपल्या गावच्या ह्या पोरीनं फार मोठी धडावी धावलेली आहे. ग्रामसेवे बरोबरच साक्षरता प्रसाराचा वर्ग मी चालवणार आहे. या वर्गाचा बी आपण फायदा घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपल्या गावकऱ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून छान ही छोटीशी चांदीची मूर्ती कल्याणीबाईंना मी अर्पण करतो. यानंतर आजच्या आपल्या समारंभाचं प्रमुख पाहुणं हिम्मतराव फुटाणे साहेब यांनी आपल्याला 4 शब्द सांगावेत अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष महाराज, कुमारी कल्याणी आणि जमल्याली रसिक मंडळी हो, एवढ्या लहान वयामध्ये कल्याणीबाईंनी जी काय धडाडी दाखवली ते याबद्दल त्यांची तारीफ करावी तेवढी थोडीच होणार आहे. मंडळी हो, या संध्या कार्यक्रमामध्ये तुमच्या गावाची वाहवा करावी तेवढी थोडीच होणार आहे. मंडळी, आजचा आमचा अध्यक्ष दौलतराव यांच्या रसिकतेची साक्ष हे जे काय कार्य तुमच्या मोर करतात त्याच्यामध्येच तुम्हाला दिसून येणार आहे. गरम शिविकेचं हे भलं दांडगं काम एवढ्या लहान वयामध्ये कल्याणीबाईंनी जे काय अंगावर घेतलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांची जी काय प्रगती व्हायला पाहिजे, भरभराट व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी कल्याणीबाईंच्या मागे उभं राहायला पाहिजे. मंडळी हो, आपला काय मला लय टाइम घ्यायचा नाही, कारण मुद्द्याचं सांगायचं म्हणजे एवढं की आज मला आपण इथं बोलवून माझी जी काय केलेली आहे म्हणजे इज्जत वगैरे ह्याच्याबद्दल समजा गावाची मी एकदा आभार मानणार आहे. या समजा कार्यक्रमामध्ये तुम्हा गावकरी मंडळीने जी काय साथ दिली त्याबद्दल तुमची पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अध्यक्ष माननीय दौलतराव आणि गरम सेविका कल्याणीबाई या सर्वांनी जे काय कार्य केलेलं आहे त्याला माझ्या शुभेच्छा. मी तुम्हा पुन्हा एक डाव सर्व गावाचे आभार मानून मी माझे भाषण संपवतो. आपली रजा घेतो. राम 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 राम. कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्म्यां सायंकाले पठे नित्यं प्रातः काले विशेषतः तस्य विषयभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. प्रत्यक्ष स्मरण करतात. या या बसा 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 हो, बसा हो. असं कसं? अहो, समर्था घरचं श्वान, त्याचा मान राखला पाहिजे. बोला, काय आज्ञा आहे? आज्ञा कसली, आपल्या सहीच आलो होतो. काल बाई साहेबांचा सत्कार झाला. खरं म्हणजे आम्ही पण बोलणार होतो, सगळी मोठी माणसं जमलेली, आम्हाला कोण बोलू देत. वहिनी साहेबां तुम्ही काल दिसला नाही. म्हणजे आम्ही येणार होतो पण तुमची कन्या नाव काढणार बघा. हो, आता ते वाटत बाईना एक वस्तू भेट द्यायची होती, दुसरं काय. कल्याणी, अगं बाहेर ये, हे भुजंगराव आलेत. मी पूजेची तयारी करते. वा, भुजंगराव तुम्ही आणि हित काय तब्येत बिघडली म्हणायची काय? हेच आपलं सहीत जाता जाता चौकशी, दुसरं काय. बरं वैद्यराज, आम्ही निघतो म्हणलं. भुजंगराव, हित कोणी बहिर नाही हो, सगळ्यांना ऐकू येते. कडेकडे जायचं बरं का. लय चॅप्टर आहे. गेला का तो लुबरा? नाही, अजून आहे. तुम्ही नाही हो, तो भुजंगराव. काल सारखा आधाशासारखा बघत होता माझ्याकडे. पण सर्जेराव, तुम्ही इथं कसे? काय करणार, काल रातभर झोप नाही बघा. का हो? अहो, कल्याणीचा प्रताप. काय ग? कल्याणी म्हणजे त्यांची घोडी. अहो, काल तिला खरारा करायला म्हणून गेलो, काय लाडाला आले कुणास ठाऊक. ताण केले लाथ आणले बघा. अरे बापरे, कुठे लागलं काय? हे काय इथं काय सुजलंय हो, ठणाक ठणाक ठणाकतंय. हाताला हात लावू नका, हात लावू नका. बघ, माझी पूजेची वेळ झाली, तू लेप लावूया, मी जातो पूजा करायला. लेप लावताय
फारच लागलं खून. काय खोटं सांगतोय का? बघा ना केवढं सुजलंय. या इथं झोपा पाहू. हात जातोय कामातलं बहुतेक. पटना काढा. पाहू दे ना मला. मला लाज वाटते होय. काय खरं नाही बघा. अगं ऐक. कुठे दुखते? इथे दुखते? नाही तिथे नाही. थोडं खाली थोडं खाली. अगं ऐक काय त्या कल्याणीने करून ठेवलं माझं. ऐक हळूहळू. असं का? लावल्याशिवाय कसं बरं वाटेल? दुखतो. काळजावर मारायचो दुखणारच. आता कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? चला काही झालं नाही तुम्हाला. उगाच त्रास दिलास मला. त्या दिवशी आम्ही नाही का त्रास घेतला होय. तुम्हाला टांग्यातलं हितपत्तूर आणून पोचवलं की फुकट. पैसे नावावर मांडून ठेवा. कुणाच्या? तुमच्या नावाचा काय भरोसा नाही बाई. तुमचं नाव कवा पण बदलल. हा तुम्ही ज्योतिषी आहात वाटतं. काहीच मुळे. पर मी हात बघून नाही ज्योतिष सांगत. मग काय चेहरा बघून सांगता? डोळ्यात बघून सांगतो. इकडे बघा. अरे तिच्या आईला तो समज दिसतोय की खुल्लम खुल्ला. काय दिसते? काय तुमच्या लग्नाची वरात दिसते. मंडवळ्या मंगलाष्टका तो अंतरपाठ बी दिसतोय. अंतरपाठाच्या दुसऱ्या बाजूला कोण आहे? ते बी आम्ही सांगायला पाहिजे. माझ्या डोळ्यात बघ. आपोआप करून तुला दिसलं? हो. कोण दिसलं? सांग सांग ना. सांग ना. सांग ना. भुजंगराव. भुजंगराव. सावकाश सावकाश निसरडाय पाय घसरल. जपून जपून. हे काय लहान पोरासारखं असं. आता तुला अंबानी दुसऱ्यासारखं दिसतो. आता कसं वाटतं? चल पाण्यात खेळते. लहान पोरगी असते. चल सावकाश. थांबणार रे. येते का देऊ ढकलून पाण्यात. काय तुमच्या बायकांचं पाण्याचं गणित काय कळत नाही मला. काय झालं? बघू 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 बघू. बस 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 इथं बस 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 बस. काटा. नशिबान आहे बेटा. ऋताला सुद्धा काय नाजूक हात शोधून काढलाय. बघू. इथे रक्त थांबत नाही आणि तुला थट्टा सुचते. ए तू वैद्याची पोरगी असलीस तरी या बाबतीत स्पेशालिटी आहे माझी. एक जालीम उपाय करतो बघ. आई. दम 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 दम. ईशा हे काय करतोस? प्रथम उपचार. फर्स्ट एड. बघ थांबला का नाही रक्त? थांबलं. थांबायलाच पाहिजे. उपायच तसा जालीम केला होता. चला काय आता वाटतंय काटा भलत्याच जागी रुतला. मग कुठे रुतायला हवा होता? तुझ्या वाटात. म्हणजे मला तेवढा चान्स मिळाला असता. त्यासाठी काय काटाच रुतायला हवा? जे काय सांगितलं ना मालक त्यात काय बी खोटं ना. असं म्हणजे सर्जा आता या थराला गेला. मी स्वतः डोळ्यांनी बघितलो.
मी काय म्हणतो, एखादी घरंदाज मुलगी असती का नाही, तू कोण कशाला काय बोलतोय हो? ही महिना नाचणारी नो, बाजारूबाई यशती. आतापर्यंत पोराचे वाटेल ते थेर सहन केले, पण भुजंगराव आता मात्र कडेलोट झाला. कुठाय आहे कुठं तो? तिच्या घरी असणार, दुसरं काय. ती गाणार आणि हे तबला बडावणार. दाखवा, तिचं घर दाखवा मला. आत्ताच्या आत्ता फांटरनं फोडून काढतो कारत्याला. नाही मला तुम्ही तिथं जाणं बरं नाही दिसत. सर्जेराव एक तो डोक्याचा गरम माणूस. तुम्ही काय बोलला त्याने तुमचा अपमान केला, गावाला तमाशा नको. मग तुमचं म्हणणं काय? हे सारं मी उघड्या डोळ्याने बघत बसू? वहिनी साहेबांची शपथ आहे तुम्हाला. सर्जाला एक शब्द बोल नका तुम्ही. भुजंगराव डोकं फिरलंय काय तुमचं? मी काहीतरी मार्ग काढतो, त्या इन्स्पेक्टरला सांगून तिला बंद करतो. सभ्य वस्तीमध्ये धंदा करते माझी काय? काही करा, पण माझ्या घराण्याला डाग लागणार नाही असं काहीतरी करा. चिंता करू नका, माझ्या विश्वास ठेवा. मी जातो. आज तुझी लाज कशी ग, आज तुझी लाज कशी सांजन चोरली, आज तुझी लाज कशी सांजन चोरली, आज तुझी लाज कशी सांजन चोरली. सख्या तुझी प्रीत, सख्या तुझी प्रीत माझ्या काळजात कोरली, सख्या तुझी प्रीत माझ्या काळजात कोरली, सख्या तुझी प्रीत माझ्या काळजात कोरली. आज तुझी लाज कशी सांजन चोरली, आज तुझी लाज कशी सांजन चोरली. ग आज तुझी लाज कशी सांजन चोरली, आज तुझी लाज कशी सांजन चोरली. काय इन्स्पेक्टर साहेब, कसं काय? कोण? भुजंगराव? या या, बसा ना. हिशोब पाहत बसलो होतो, म्हणलं जाता जाता बघाव साहेबांची गाठ भेट होते का नाही. बरं, माल घरपोच झाला का? हो पोचला. आभारी आहे. हवा आपलं म्हणलं की आभार कसला आलाय त्या. बॉम्बेहून टीव्ही शीट सांगितलंय तुमच्यासाठी. पण कशाला? असू द्यावं, फावल्या वेळाने गजरा फुलोरा तोरणं बघत बसायचं बघ. हा साहेब, काय झालं? साहेब, काय तुझी दशा झाली नाही? साहेब, माझी आबरू लुटली गेली हो. नाव सांगतात हातपाय काढतो मी. खूप नानच चॅट खाल्ल्यावर दात कुणाकडे मागायचे. पण आहे तरी कोण? बोल की, सांग सांग, घाबरू नकोस. दौलतराव पाटलाचा पोरगा सर्जेराव. आईच्या आबरूचा प्रश्न आहे साहेब, तिला न्याय मिळालाच पाहिजे. जरूर मिळेल. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. दौलतराव आहेत का? आहेत की, पण झोपल्यात. आत या. आणि सर्जेराव? बाहेर गेलेत, अजून आलेले नाहीत. कवा येत्या? तुला काय करायचंय? साहेब बोलतायत ना, उगाच मधी 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 मधी. दौलतरावांना सांग इन्स्पेक्टर वाघमारे आले. जी जावा. साहेब बसा 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 बसा. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. माफ करा, मी तुम्हाला यावेळी येऊन त्रास दिला. अहो त्रास कसला आलाय त्यात? काय काम काढलं होतं? मी अटक करायला आलोय. अटक? सर्जेरावांना. सर्जेरावाला अटक?
कशाबद्दल? बलात्कार. गावातील मैना नावाच्या एका नाचणारीवर त्यांनी बलात्कार केलाय. शुद्धीवर आहात का इन्स्पेक्टर साहेब? का झोकून आलात? कोण म्हणतं मी बलात्कार केला? खुद्द मैनाबाईने सांगितलंय 1 तासापूर्वी. 1 तासापूर्वी? मग 1 तासापूर्वी मी बजरंग दादाच्या हॉटेलात होतो. पाहिजे तर चला चौकशी करा. ते सगळं कोर्टात सांगा. माझ्याजवळ तुमच्या अटकेचं वॉरंट आहे. सर्जा, म्हातारपणी हे ऐकायची पाहिलीस माझ्यावर? अरे उद्या जगात तोंड दाखवायला जागा नाही मला. आबा तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो, मी यातलं काय केलेलं नाही. आबा चोप! म्हणजे ती नाचणारी बाई हे इन्स्पेक्टर साहेब सांगतात ते समज खोटं, तुझं तेवढं खरं. आबा आबा मला आयुष्यातनं उठवण्याकरता कुणीतरी केलेलं डाव आहे. आबा अरे तू नाही आता आयुष्यात उठलो मी. आबा हे घ्या, मधात उगाळून दिवसातून 3 वेळेला घ्यायचं. हं? वा वा वा, वडिलांचं मदत कार्य चालू आहे वाटतं. बाबा, तुमच्याकडे कुणीतरी आले. बाई कोणीतरी काय, आमच्या आईबापांनी आमचं चांगलं भुजंगराव नाव ठेवलंय. या वैद्यराज. बसा भजनराव, उभे का? बसायला नाही आलो. महत्वाचं काम होतं जरा. असं काय महत्वाचं काम काढलंय? माणसाच्या अंगावर वारं गेलं, याच्यावर काही जालीम औषध आहे का म्हणतो. पुष्कळ आहेत हो, पण कुणाच्या अंगावरून वार गेलं? सर्जेरावच्या बापाच्या. म्हणजे दौलतराव पाटलांच्या? हो ना. काल राज्याला ते तसं घडलं आणि एकदम झटका झाला बघा. अहो, पण असं एकाएकी घडलं तरी काय? तुम्हाला ठाऊकच नाही? सगळ्या गावात चर्चा चालू आहे, तुम्हाला ठाऊक नाही? राम राम. काल राज्याला सर्जेरावला पोलिसांनी अटक केली. अटक? ती आपली माईना नाचणारी, या बाजराने तिच्यावर बळजबरी केली, बलात्कार केला, रेप. भुजंगराव, काय? तर बरं का, महिन्यानं स्वतः पोलिसांना जबानी दिली. काय? त्याने माझ्यावर बळजबरी केली म्हणून पोलिसांनी बेड्या गाठल्या. मालकांना एकदम झटका आला बघा. दौलतराव पाटला ना? हो. तरी मी मालकांना सांगत होतो, एवढं कार्ट तुम्ही असं लाडावून ठेवू नका. म्हणतात ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, मावाली डामरटो. ते जाऊ द्या, मालकांच्या तब्येतीला आपण जपलं पाहिजे. औषध तयार करून ठेवा, कुणाला तरी पाठवा. तुम्ही ऐकलेलं खरं आहे ताई. पण सर्जेराव असं करतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. ताई, देवावरचं फूल उचलून सांगायची तयारी आहे माझी. मी सांगितलं यात काय बी खोटं नाही. त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर समधी दुनिया फसती. काळा नाग परवडल असली अवलाद टिपजली आहे. लई दिवसापासनं माझ्या माग होता. सारखं म्हणायचा, माझी रखिली म्हणून राहा, तुला सोन्यानं मडवीन. त्याला वाटलं मी हा म्हणे. मी म्हणलं, कवडी कमवायची अक्कल नाही, गावातनं दिसभर फिरतं सुणग्या माने उकेड हुंगीत. मला देवा बामनाच्या आणि गावच्या साक्षीनं सून करून घेतस का? जा जा, बापाला विचारून ये. तेव्हापासून माझ्यावर डोंग तरून होता. भुजंगराव, काय निकाल लागला केसचा? 1 वर्ष सक्त मजुरी. काय ऐकायचं नशिबाला आलं हे माझ्या. तुम्ही धीर सोडू नका, मी आहे ना, तुम्हाला धीर सोडू नका. सगळ्यांची समजूत काढायला येते भुजंगराव, पण मनाला नाही समजवता येत. आता माझा काय बी भरवसा मालक. आता तुम्ही माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी
एकदा सर्जेरावाची माझी भेट घडवून मी आणा. करतो. फक्त मी माझ्यासाठी करतो व्यवस्था. उद्या साहेबाला भेटतो बघ. तुम्ही झोपा बघू. झोपा. एवढी दया करा माझ्यावर. काय जीवाला लावून घेतले. काय रे देवा, काय चाललंय. आहेस ना तू. आबा, हे काय आबा नाही आले? नाही, अजून काय केला नाही माझ्यावरच? अहो जामीन सुद्धा भरला नाही. याच्यावर काय ते तुम्ही वळखा. मी त्यांना म्हणलं, मालक तुम्ही माझ्या बरोबर जेलमध्ये चला, पोराला भेट. मला म्हणले त्या नालायक काट्याचं नख सुद्धा मला बघायचं नाही. तो मला मिळाला, मी त्याला मिळालो. काय बोलायचं आता. घर फिरलं की घराचे वाशे बी फिरतात. तेच कराय. मी खूप समजून सांगितलं, ऐकायलाच तयार नाही. सर्जेराव, तुमची दैना बघून माझं काळी नुसतं तीळ तीळ तुटतंय बघ. पण त्या कसबाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही. आप म्हणायचं का कसं? तुम्ही नका वाईट वाटून घेऊ भुजंगराव. अहो नशिबाचे भोग आहे ते, मला भोगलेच पाहिजेत. मला माझी चिंता नाही. आम्हाला केवढा धक्का बसला असेल. कसला धक्का घेऊन बसलाय? हिंडत्यात फिरत्यात म्हणजे सगळं चालू. तुम्ही आपल्या तब्येतीला जा. मी निघतो आता. छे. घ्या मला, घ्या ना थोडं. नको नको सारजा. सर्जेरावाला बघितल्याशिवाय मला काय बी खावंसं वाटणार नाही. मला काय नको, मला काय बी नको. मालक, भुजंगराव नक्की घेऊन येतील सर्जेरावांना. मालक, सर्जेराव कुठं आहे? यायलाच तयार नाही. का काय बनाला तो? म्हणले आबाचं तोंड पाहायचं नाही म्हणले. अगदी मेले तरी असं बदलला तो. मग माझा त्याला एक निरोप सांगा. त्याला म्हणावं, तुझ्यावर पुन्हा ती पाळी कधीच येणार नाही. तुझ्या बापाचं तोंड तुला पुन्हा कधीच. भावासारखे जयवंतराव, एक काम करा, ते रक्ताचे ट्रक इथे येणार आहेत उसाच्या गळितासाठी. जरा लांबवा, जरा बिलाला थंगवा जरा. मागल्या इलेक्शन मध्ये तकलीफ दिली होती आपल्याला, लक्षात आहे ना? आता गणपती उत्सव आलाय. प्रमिलाचे 2-3 खेळ आपल्या कारखान्यात लावून टाका. शिंदे साहेबांची इच्छा आहे. ते नावी कोण, रामनगरकर, त्याने काय पुस्तक लिहिले तेवढे इथं आणून टाका. जेवढे दलित मंडळीचं काय असेल ते आणून टाकायचे. आपण काय काळजी करू नका, हे सर्व बघतो. संभ्या,
छोटे मालक साजे छोटे मालक आले. एक सबत बोलशील तर जीभ हासडून टाकीन. समजलं काय सारजे? नमस्कार छोटे मालक. आबा कुठं आहे? लई लई उशीर केला छोटे मालक. तुम्हाला शिक्षा झाल्याचं थोरल्या मालकांना कळलं. जे आथरून धरलं ते सोडलंच ना. मरताना मला जवळ बोलावलं. मला म्हणाले या सर्जानं माझ्या घराण्याची आबरू पार धुळीला मिळवली. मानानं जगावा अशी एक जागा सुद्धा ठेवली नाही. अहो तुम्हाला काय सांगायचं. तुमची आठवण नको म्हणून ती कल्याणी गोडी सुद्धा ऐकून टाक. त्या पोराची सावली या घरावर पडू देता का? माझ्या आत्म्याला शांती नाही लाभायची म्हणाले. भुजंगराव मला या इस्टेटीचा या घराचा मोह नव्हता हो. मला मोह होता एक आबांच्या मायेचा. तीच आता राहिली नाही. हा सगळा कारभार तुम्ही सांभाळा. तुम्ही सांभाळा. जातो मी. काळ करा तुमचं तोंड तले शिंगाने. कष्ट नको ना गायाला तुझ्या माझ्या प्रीतीला रे. तुझ्या माझ्या भेटीमध्ये जाग आली नव्हती लाग. दृष्ट नको ना गायाला तुझ्या माझ्या प्रीतीला रे. तुझ्या माझ्या भेटीमध्ये जाग आली नव्हती लाग. नीलनासा तुरली काया माझी भरली. हे पण मला नाही आवडणार ना ग. कल्याणी कल्याणी कोण कल्याणी? कल्याणी संपली. जळून राख झाली तिची. नाही कल्याणी, अगं ते समज खोटं होतं. मला आयुष्यातनं उठवण्याकरता केलेला एक डाव होता तो. डाव उलटल्यावर कोणीही असंच म्हणेल. कुठली बाई आपली लुटली गेलेली अब्रू आपल्याच तोंडाने अशी चव्हाट्यावर सांगेल? अगं पण आपल्या प्रेमा शपथने सांगतो. तुमच्यासारख्या व्यभिचारी माणसाच्या तोंडी शोभत नाही प्रेमाचा उच्चार. आता कसं समजावून सांगू तुला? समजलेल्या गोष्टी पुन्हा समजावून सांगाव्या लागत नाही. आपल्या प्रेमाचं थडगं बांधलं तुम्ही. त्या थडग्यावर डोकं आपटून आता काही होणार नाही. कल्याणी मला समजून घे. कल्याणी तुम्ही निघून जा इथून आणि यापुढे तुमचं तोंड मला कधीही दाखवू नका. कल्याणी वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील. तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवलीस. दैवानच पाठ फिरवल्यावरती माणसं तरी काय करणार? तुझा तरी काय दोष? काय बोलताय? केव्हा आलायचा? आम्हाला कळवायचं बी नाही होय. अरे काय कळवायचंय त्यात? न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगली आणि चांगल्या वर्तणुकीसाठी 1 महिना आधी सोडलं मला. काय दुनियेचा न्याय आहे? बजरंग दादा समजेंनी मला पोरकर केलं हो. आम्ही आहोत ना बजरंग दादा. दुधानं तोंड भाजलं की माणूस तास बी फुकून पितो. त्या दुनियेची 32 अवस्था. खाल्ल्या मिठाशी बेईमान होणारी अवलाद नाही आमची अवस्था. हीच पारख केलीस का आमची? नाही बजरंग दादा, तेव्हा विश्वास होता म्हणून तर आलो ना परत. वस्तू दाखवणे समान्या. चाली मिला
घे. हा? काय अगे? नाही ना ग मला. सरजू, अरे ही अशी बाई आहे जी दुःखात सुद्धा काम येते आणि सुखात सुद्धा. घे. नाही ना ग. नाही काय हरकत नाही. तू भेटलास तुझ्या खुशीमध्ये. हा. आणि हे तुझं दुःख. राजा घरची रोज दिवाळी आज साजरी होईल र. घरचा पाहुणा आला म्हणून तन मन माझ गाईल र. जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो राम राम करू चला. मनाचा आनंद आमचा बेलाचा भरू चला. जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो राम राम करू चला. मनाचा आनंद आमचा बेलाचा भरू चला. जीवाचा मैत्र यो. दुःखाच्या बेड्या तोडून येड्या आलास आज तू अंगणात. आलास आज तू अंगणात. आलास आज तू अंगणात. आलास आज तू अंगणात. मोकळ्या पाखरा मारून चक्रा भरारी घे तू गगनात. भरारी घे तू गगनात. भरारी घे तू गगनात. भरारी घे तू गगनात. त्याच्या संग दोस्तानो भवतीनं फिरू चला. दोस्तानो दोस्तानो भवतीनं फिरू चला. त्याच्या संग दोस्तानो भवतीनं फिरू चला. दोस्तानो दोस्तानो भवतीनं फिरू चला. जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो राम राम करू चला. मनाचा आनंद आमचा बेलाचा भरू चला. जीवाचा मैत्र यो. हसता हसता जीण जगाव समजून राजा घेशील का. समजून राजा घेशील का. समजून राजा घेशील का. समजून राजा घेशील का. खुशाल चेंडू होऊन बंधू कळपात आमच्या येशील का. कळपात आमच्या येशील का. कळपात आमच्या येशील का. कळपात आमच्या येशील का. जगूया संगतीनं संगतीनं मरू चला. संगतीनं 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 मरू चला. जगूया संगतीनं संगतीनं मरू चला. संगतीनं 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 मरू चला. जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो राम राम करू चला. मनाचा आनंद आमचा बेलाचा भरू चला. अरे जीवाचा मैत्र यो.
आकाशाला हुर हुर माझी सरली र 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 कसली आशा कुठे निराशा जाणीव नाही उरली र जाणीव नाही उरली र जाणीव नाही उरली र जाणीव नाही उरली र दैवाचा खेळ यो नवा करूया सुरू चला देवाचा खेळ यो नवा करूया सुरू चला अरे दैवाचा खेळ नवा करूया सुरू चला खेळ असा खेळ यो नवा करूया सुरू चला जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो राम राम करू चला मनाचा आनंद आमचा पेल्यात भरू चला जीवाचा मैत्र यो 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 जीवाचा मैत्र यो आपले भुजंगराव आहेत ना हा उद्या साक्षात परमेश्वर इन्स्पेक्टर म्हणून आला तरी त्यालाही पैसे खायला लावतील आईला सायतानाचं नाव काढलं सायतान हजर. रामराम साहेब. आले काय तुमचे नवे साहेब? अहो पोलीस खात्यातली माणसं कधी वेळेवर येतात का पुन्हा घडल्यावर 4 घंट्यांनी हजर होणार. साहेब तुम्ही असं म्हटलं म्हणजे साहेबाला वाटत. नमस्कार नमस्कार स्वागतम. नमस्कार. आपण मी भुजंगराव, सहकारी साखर कारखान्याचा मॅनेजिंग डायरेक्टर. झालंच तर भूविकास बँकेचा चेअरमन आहे. अरे वा, फार मोठ्या माणसाची ओळख झाली या गावात येतात. मोठा साहेब माणसानं करत राहावं दुसरं काय. या ना. वाटत काय तरास बिराज झालं का काय म्हणावं. छे छे मुळीच नाही. वाहतूकर आम्हाला कळते का नाही, तुम्हाला गाडीच पाठवली असती बघा. थँक्स. तसं साहेब आमचं गाव तुम्हाला आवडलं बघा. एकदम शांत, गरीब गायवानी माणसं बघा. हो हा 2-4 गावगुण आहेत म्हणा. असं. आणि त्यांचा मोरके तो सर्जेराव, पैशावाल्या बापाचं पोरग. ते वर्षभर जेलमध्ये होतं बघा. पुण्या बाईवर बळजबरी केली म्हणून अगदी धुमाकूळ घातलाय बघा. तुमची त्याची गाठ पडणच म्हणा. मला पाहिलंच पाहिजे तुमच्या या सर्जेरावकडे. बर ते जाऊ द्या. गावामध्ये तुम्ही एकलंच राहणार की? नाही नाही, आमची मंडळी उद्याला येणार आहे. येऊ द्या येऊ द्या, काय काळजी करायचं नाही बघा. आपलं गाव समजायचं. घराला लागणार सगळं सामान उद्या मी पोस्ट करतोय बस. निघू आम्ही. अहो मान नाही भन. हा मला भन नाही बाई. मन होत ते बी चोरीला गेले. नमस्कार कल्याणी बाई. काय म्हणतोय वर्ग? चांगला चाललाय की. तुमचं काय म्हणा, ज्यात मान घालाल त्याचं सोनच व्हायचं की. कमाल आहे. दिवसाचं ते ग्रामसेवेचं काम करायचं, रात्री पुन्हा हा वर्ग चालवायचा. माणूस म्हणायचं का यंत्र ते म्हणायचं. पुन्हा तुमची आमची गाठ नाही, भेट नाही. आम्ही चेअरमन झाल्यापासनं काही काम नसताना गाठ कशाला घ्यायची? ते बी खरंच म्हणा. सर्जेराव सुटलेला तुम्हाला कळलं असणच. कळलं. बाकी सर्जेरावला माणसाची पारखच नाही बघा. खरं सांगू, आम्हाला या असं चांगलं रंगीन असं रसरशीत डाळिंब मिळालं असतं का नाही, आम्ही दुसऱ्या बायकडे डुंकून बघितलं नसतं बघा. हे सांगण्यासाठी आला तिथं? नाही, काम जरा आमचं वेगळंच होतं म्हणा. वर्ग सुटल्यावर जरा निवांत बोलावं म्हणतो. म्हणजे काय, तुमच्या ह्या ग्राम सेवेचं कार्याचा जरा विस्तार करावा असं मनात येतंय.
गावाला टीव्ही शेड, कुठं पोरांसाठी स्कूल बस घ्यावी म्हणतोय, सरकारची ग्रँड बी वाढून मिळेल. म्हणजे सगळ्या गोष्टीवर तुमच्याशी जरा विस्तारपूर्वक चर्चा घडवावी असा विचार आहे. संध्याकाळी या की बंगल्यावर. का मुलाची मुंज काढली वाटतं? लगीन नाही झालं आमचं. मनासारखी बायको तर मिळायला पाहिजे. सगळेच काही सर्जेरावासारखे भाग्यवान नसतात. ते भाग्य स्वतःच असावं लागतं. आयत्या बेळावर नागोबाहून बसणाऱ्याच्या नशिबी ते भाग्य नसतं. समजलं? हात मिलाव. आज की ताजा खबर गावात शेवट आली आहे. ये नशा छत मारता है उसके सामने. हाय हाय वो तो जख्मी जिगर का अक्षर इलाज है उस्ताद. जवानी वसुलून चालली आहे. भाई बिजली वाली नसती आहे. बात कसं उस्ताद. अहो आता किती दिवस हे तू बाहेर बसतात. जरा बाहेर पडा. तेवढी 2 गप्पा जीवाची करमण. तुम्हाला नाही तो मी येणार नाही. तुम्हाला सांगितलं मी येणार नाही. तुम्ही चालायला लागा. मी येणार नाही म्हणतो. बंड्या, सुभाण्या, इस्माईल, गमा मी आलो. मला माफ करा, मी तुम्हालाशी बोललो तुम्हाला. चला आपण जाऊया. चला. सपला का काय तमाशा? सापला की काय बाई, आम्ही आमच्या दोस्ताला घेऊन आलो मुद्दाम तुमचं कसं दाखवायला. त्यासनी उद्या हे सांग. उद्या? अहो आता आल्यात ते मेहरबानी समजा. कोण आहे टाव आहे काय? माझी ओळख करून द्यायची ही जागा नाही. चला ये बघा ते का बी असणार. उद्या या. बाई, रूपाचा एवढा गर्व चांगला नाही बाई. चला अहो असं रागावत असं का? साथीदार असते तर आनंदाने नाचले असते. अहो मुर्दा पिऊन हाल्ट झाले. इतना नहीं हमारे उस्ताद करेंगे तो तुम्हारी साथ. उस्ताद और ये भाई हमारे उस्ताद बजाएंगे तो तुम देखती रहोगी. आगे बढ़ो उस्ताद. जा, ते काय तबला ढोलकी असेल ते घेऊन जा. अभी लाया उस्ताद. बाई, कलेचा एवढा गर्व चांगला नाही बाई. वा, छान वाजवला थोडा. आज पण तू लई वाजवणारी भेटली. पण तुमच्यासारखा. बाई, असं का म्हणता? तुमच्या अंगात फार मोठी कला आहे. बर, येतो मी.
पुन्हा आपलं दर्शन. दर्शन कसलं बाई, भेटू पुन्हा असंच कधीतरी. बर येतो मी. चला रे. ओ मालक, ओ मालक आहे. इकडे, इकडे माझ्याकडे बघा, इकडे बघा. हा? एक राईस प्लेट आणा, किती टाइम हो? गणप्या, ए गणप्या, जी. अरे एक राईस प्लेट आणण्याचा जेव्हा टाइम लावला तर गिरायक भुके मरेल की. आणि उद्या भूक बळी पाडला म्हणून माझं नाव पेपरात छापवून येईल. जी. आणि जी काय करतो गाडवीच्या लवकर प्लेट घेऊन ये, तो तापलाय. माफ करा. ये अन्न बघा ताट करून. अहो गिरायकाची सेवा हाच आमचा संतोष. ठेव, पोटभर जेवा. ओ मालक, आता काय झालं? इकडे, इकडे. काय झालं? काय आहे? हे ताट किसान थाली 1 रुपयात पोटभर जेवण. पोटभर? हा. हा? या भाताच्या मुठी म्हणायच्या का खेळायच्या मोठ्या? आणि हे काय आहे? डाळ. डाळ? हा. वरण? हा. डाळीचा पत्ता आहे का ह्याच्यात? निव्वळ फळकावली नुसती. हा? आणि ह्याला काय म्हणायचं हो? काय म्हणायचं ह्याला? चपाती आणि सगळ्या म्हणून एक किसान थाली 1 रुपयात काट कसं आलीच. काट कसर काय बनवता काय राव मला? नाही नाही, तुमच्या आयुष्य पण नाही हो. आम्हाला परवडलं पाहिजे ना. आणि ह्या परस जर पेट हवं असेल तर सुंदर थाळी घ्या 2 रुपये. आणि त्या परसवर पेट संजय थाळी 3 रुपये. संजय नक सुंदरात चालेल. गणप्या उतर येला आणि सुंदर आण. काही की नाही. गणप्या लवकर घेऊन ये, वरना एक चावतील बघ. हो बजरंग बाबा, तिकडे या. तिकडे या. तुम्हाला काय झालं? हे काय? अरे दिशा, तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन खिचडी आली वाटतं. गणप्या उचल ते प्लेट आणि साहेबाचे व्हेजिटेरियन दे. माफ करा साहेब, कधी कधी असं होतं. अहो काय माफ करा, 40 पैसे मोजा, काय फुकट खात नाही. अहो पण 40 पैशात काय हत्ती घोडी येतील काय खिचडीत? हो मालक, कुठे चाललात? बिल? बिल? कसलं बिल? खिचडीच. अहो थुरा निघालाय त्यात. अहो जुरळाचं पैसे पाहिजे तर नका घेऊ. खाल्ल्या खिचडी पैसे द्या. मला वाटलंच होतं तू कधी ना कधीतरी परत येशील म्हणून. आता तरी गेला ना माझ्यावरचा राग. राग? राग कशा पाय? हा? शेवंता तू? मग तुम्हाला कोण वाटलं? नाही, कोणी नाही. पर तू इथं दर्शनाची इच्छा असेल तर देऊळ आपसूक सापडतं. काल रात्रीची बारी रंगलीच नाही. तुम्ही साथ केली, तिची नशा अजून उतरेना. सारखी तुमची आठवण येत होती. देवाचा धावा केला नसेल इतका धावा केला मी तुमचा. नाही शेवंता, अगं माणसाचा देव नको करूस. दगडाची कळा येते त्याला. अगं जे कधी हाती लागणार नाही त्याची आस धरू नये माणसानं. देव भेटो न भेटो, पूजा करायची सोडली का कुणी? नाही पर शेवंता. आता पण नाही आणि पिन नाही. एकदा माझ्यासाठी या. नाही पर आज घुंगरू बांधून ते तुमच्यासाठी. आज वटार बोल येतील ते तुमच्यासाठी. नाही शेवंता. नाही नाही, माझ्या कलेची आण आहे तुम्हाला. शेवंता, मी 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 येईन. येईन. बघा, तुम्ही आल्या बिगर बारी नाही सुरू व्हायची. हा. कल्याणी, कल्याणी, कल्याणी. चालू करा. अरे बाई, अरे कोकला लागले आलं तर कसं काय करायचं? अरे तुझा पाहुणा आला का बघा. हो ना. आलं तर पाहुणा नाही अजून. बाई
पडद्यावर करूया नाही रे पंचायत होईल बघ. वय आधीच उशीर झालाय. उशीर होऊ द्या नाही तर का बी होऊ द्या. तू जा तिकडं. पाहुणा आले बिगर बारी सुरू होणार नाही. चल लवकर. राम राम साहेब. राम राम. सर्जेराव म्हणतात मला. आय सी. म्हणजे बलात्कार प्रकरणी सजा भोगून आला होतास तो तूच? हा तोच मी. तुमचा कायदाच असा आहे साहेब, गुन्हेगार मोकाट फिरत्यात आणि निरपराध सजा भोगत्यात. गुंडांच्या वाट्याला तुम्ही नाही जाऊ शकणार, कारण तुमचे हप्ते बांधलेले असतात ना. स्टॉप दिस नॉनसेन्स. गेट अप. गेट अप. आय से गेट अप. हे पोलीस स्टेशन आहे. सिगरेट वाढणार. पोलीस स्टेशन चोर बाजार आहे साहेब, चोर बाजार. तुमच्या आधीचा इन्स्पेक्टर तर तुमच्यापेक्षा महाचोर होता. व्हॉट डू यू मीन?
तुमच्या सगळ्यांचे हात वरपासून खालपर्यंत पापानं बरबटलेले आहेत. कशाला उगीच न्यायाच्या गप्पा मारता? कशाला रामशास्त्राचा आव्हानता? आय से गेट आउट. जाणार नाही. आधी इस्माईलला सोडा. तुमच्या चमच्यानं त्याच्यावरती खोटी केस भरली. त्याचे केस पेपर पाहून ठरवीन मी. केस पेपर घाला चुलीत. यू तुमच्या सकट पोलीस स्टेशन पेटवून टाकीन. यू कोणाला त्याला? पहिल्या भेटीत एवढी समज पुरे आहे तुला? इन्स्पेक्टर साहेब, हे पाठ फाटून निघेल, परकाना नाही वाकणार. राम राम, भेटूया. हवालदार, इस्माईलचे केस पेपर घेऊन या. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण ती व्यवस्था आम्ही बघू. बघा आता मग कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं? अगदी विश्वासातला माणूस आहे आपला. प्लॅन करूनच आणलाय मी. मग अर्धवट काम कोण करतोय? माझं नाव बघा, प्लॅन बघा. वा भुजंगराव, वा उत्तम. ठरलं, जमीन आमची, काहीतरी उभी करायचं भांडवल तुम्हाला लोकांना. काय भुजंगराव, आपल्या सर्वांचा हिस्सा होतो या सरकार साधिक आहे, साधिक आहे, एकदम कबूल. ते सर्व ठीक आहे भुजंगराव, पण त्या जागेवर झोपड्यांचं काय? हा, त्या मात्र आधी काढायला पाहिजे भुजंगराव. मागणं डोक्यावर करायच नको. तुम्ही का काळजी करता? त्यांना हलवायला असं काय टाइम लागतो? आणि सरळ मार्ग नाही गेली जमीन दोस्त करून टाकतो. बुलडोजर फिरवीन. माता मंडळीत काय घेता? बियर घेता का हाट चालते तुम्हाला? माधवराव, बियर चांगली चिल्ड आणि थंड. उन्हाळ्यात बरं असते, पोट हलकं होते बरोबर. मग काय? मालक, मालक, आम्हाला वाचवा. तो भुजंगराव उद्या आमच्या समजा झोपड्या पाडणार आहे. त्या जमिनीवर फॅक्टरी काढणार आहे. फॅक्टरी? जमीन काय त्याच्या बापाची आहे. तुम्ही काय बी फिकीर करू नका. मी अजून जित्ता आहे. गरीबावर तयार करा छोटं मालक. छोटे मालक, अजून ओळख आहे तर? ओळख कशी सरणार छोटे मालक? आम्ही कोण? मोठ्या मालकांनी विश्वस्त केलं म्हणून आम्ही इस्टेट सांभाळतोय. आम्ही कोण? तुला कुणी अधिकार दिलाय झोपडपट्ट्या पाडून तिथं फॅक्टरी उभी करायचा? अरे पिढ्यानपिढ्या तिथे राहणाऱ्या माणसांना का बेघर करायला निघालायस तू? हे बघ, माझ्यावरचा अन्याय मी सहन केला, पण गरीबावरचा अन्याय सहन करणार नाही. मी त्या फॅक्टरीचा करार पक्का केलेला आहे. तुम्ही बी ध्यानात घ्या सर्जेराव, एकदा केलेला करार तोंडी वा लेखी इमानदारीनं पाळणं हा भुजंगरावाचा धर्म आहे. काढून टाकतो करार. हे सांगण्याचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही कॉम्रेड सर्जेराव. मरते वेळी दौलतरावांनी मोठ्या विश्वासाने इस्टेट आमच्या ताब्यात दिली आहे. ए नोकर नाही तुझा मी सर्जा. निघ आता. प्यायची वेळ झाली असेल, अड्ड्यावर दोस्त मंडळी वाट बघत असेल. निघ. भुजंगराव, तुला अखेरचं सांगतो, उद्या जर तुझी माणसं झोपडपट्टी पाडायला आली तर तुझ्या सकट समजानं चिरडून टाकीन मी. पोट. वाघ्या, अरे वाघ्या, जरा सर्जेरावांच्याकडे जाऊन ये की. 4 दिवस आला नाही ते इकडं. अहो, पण ते आज कसं येते इकडं? का रे? आज होळी नव का? असं गेला असेल गडीला कोणत्या. पर बाई, मला वाटतं आपण बी जाऊया रंग खेळायला. चला. अरे
चला रे चला चला रे चला उठा रे चला रे चला चला रे चला चला उठा रे अरे चला रे चला चला रे चला चला उठा रे आज होळीचा रंग लुटा रे लुटा रे होळीचा रंग लुटा रे चला रे चला होळीचा रंग लुटा रे लुटा रे होळीचा रंग लुटा रे होळी नव ही सोळातली नार हो तिनं केल्यात 16 शिंगार हो होळी नव ही सोळातली नार हो तिनं केल्यात 16 शिंगार हो अंग तिचं सजवानी रंगात भिजवा अंग तिचं सजवानी रंगात भिजवा खुलून दिसल नट्टा पट्टार आज होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार चला 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 होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार ज्वानीची सनई मदनाचा ताशा अरे ज्वानीची सनई मदनाचा ताशा इश्काचा ढोल यो पिटार आज होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार चला 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 होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार विसरून सारे नाचतीया दुनिया सात रंगाची अशी ही किमया विसरून सार नाचतीया दुनिया सात रंगाची अशी ही किमया मस्तीत आज कशा फिरत्यात जाही दिशा अरे मस्तीत आज कशा फिरत्यात जाही दिशा रुंदीत डोळ मिटार आज होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार चला 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 होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार चला 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 होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार चला 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 होळीचा रंग लुटार लुटार होळीचा रंग लुटार हे आलते का इथं? कोण धर्म होळीचे दिवस आहेत भांग मारून रंग उधळीत असतील आता नाही बंगल्यावरती बी दिसणार म्हणून इथं चौकशीला आले होते जाते मी कुठं एवढी का घाई तुला वय गोदामात कुणी गडी असेल तर बघ जरा गार पाणी पाहिजे होतं मला अहो मी आणते की तू आणतेस पारा खरा दरोडा घालतो विचार जरा
काय फिकीर करू नका, हे का नवीन आहे का? पाणी लई दिवस जनावर हेरून ठेवलं होतं, आज हाताशी आले. मग काय त्यांनी वाट सोड माझी, नाही तर वाढून गाळ जमा करेन. उस्ताद बचाओ, उस्ताद, उस्ताद बचाओ! दाखल करून घ्या. काय प्रकार आहे? वस्तीवर गरिबांच्या झोपड्या पाडायला आलते, मी मारहाण केली त्यांना. हे काय? तुम्हाला त्रास नको म्हणून आपण हजर झालोय. या मारा फटके. मला सर्व प्रकार कळलाय. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांच्या मागे आम्ही सदैव असतो. सॉरी यंग मॅन, मी तुझ्याविषयी विनाकारण गैरसमज करून घेतला होता. सिगरेट? थँक्यू. माहितीस पाडलं का कपडे? का नाही पाडलं? सजरावान त्यांच्या माणसाने मारला आम्हाला. संध्या कुठे? सजरान धरले त्याला. मस्ती आली का या लोकांना? ठीक आहे, मला बी भुजंगराव म्हणतात, अशी हार नाही खाणार. उद्यापासून सगळ्या दुकानातून गहू, तांदूळ, ज्वारी, राखेल, पान सगळ्या उद्या मला टाळी लावा. खा म्हणा माती. लाज सोडल्याशिवाय माणसाच्या हाताला काही लागतंय काय? तर तुमच्या वाणी लाज सोडलेली नाही मी. लाज, आबरू, इज्जत महिनाभर तुमच्या तोंडात नाही शोभत. कधीपासून देवपूजा लागले म्हणायचे? लिलाव नव्हता मांडलेला मी माझा. आपखुशीनं दिलं होतं तुम्हाला समज, लग्नाच्या आशेनं. महिने अग तुझी पोझिशन काय, माझी पोझिशन काय? तुझ्याशी लगीन लावलं, लोक मला काय म्हणतात? कबुली जबाब द्यायला आले. कबुली जबाब म्हणजे? तुम्ही त्या दिवशी माझ्याकडे सर्जेरावाबद्दल विचारायला आला होतात ना? हो. त्यावेळेस मी समजा खोटं सांगितलं. काय खोटा? भय लग्नाच्या आशेला लावून भुजंगरावाने मला तसं करायला लावलं. तर आता भुजंगरावाचं पाप माझ्या पोटात वाढतंय आणि आता त्यांना लग्नाला नकार दिलाय. सर्जेरावाची आणि माझी ओळख देख सुधीक नाही. त्या आश्रम जीवाला मी आयुष्यातनं उगीच उठवलं आणि तुमच्या दोघांची ताटातूट केली. म्हणून मी तुमची माफी मागते. येते मी, मला माफी करा.
काय झालं काय झालं? कुणाचा खून? कल्याणी, तू तुम्हाला काय वाटलं? शेवंता? नाही, पर तू इथं तुमच्याशी मी बोलत नव्हते, रागावले होते तुमच्यावर, पण तुमच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष होतं. कारण तुम्हाला मी विसरू शकत नव्हते. तुमच्यावरच्या प्रेमानेच मला इथं खेचून आणले. प्रेमाची अजबरीत म्हणायची. असं प्रेम फक्त बायकाच करू शकतात. तुम्ही पिऊ लागलात. रात्र रात्र शेवंताच्या तमाशाला. काय गैर होतं त्यात? मला आवडला तिचा आवाज, बंद करणारा तिचा नाच. एका कलावंतानं दुसऱ्या कलावंताला दिलेली दाद होती ती. बस, याचा अर्थ मी तिच्या प्रेमात पडलो असं होत नाही. खरंच? नाही, तुझा विश्वासच नाही बसायचा. विश्वास नसता तर आलेच नसते मी इथं. मैनाकडून खरा प्रकार कळला मला. माझं चुकलं. आपला माणूस नाही ओळखता आलं मला. खूप मनस्ताप दिला मी तुला. सरजू, आता तरी क्षमा करणार ना मला? कल्याणी, कंच्या दुकानात धान्य नाही. कंच्या दुकानात धान्य नाही? नाव काय तुमचं? माधव गोविंद जाधव. महादेव गोविंद जाधव. धान्याबाबत तक्रार. जा. आईला 555. काय रे? ही तर भानगडच झाली. कसली भानगड? ती नवर मग? एकाही दुकानात धान्य नाही. हा, धान्याची भानगड. तिथं मोठी पंचायत आली. का? माझ्या बायकोची बहीण आली, माझी मिळवणी. पाजमा रे. आईला मजा आहे तुझी. काय मजा? तिला खायला काय घालू? आयडिया. कसली? 555. तुम्ही सर्वजण तिच्याकडे पाहुणे म्हणून जा. आयडिया 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 आयडिया. आता असं करतो, माझ्या बायकोला देतो पाठवू आणि मेवढीला घे ठेवून. त्या महिन्याचे केस पेपर घेऊन ये. आणि तुला सांगितलेल्या कामाचे काही धागे दोरे मिळाले का? धागे नाही, दोरे नाही, सगळा गुतावडा झाला. You shut up! मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं म्हणजे माझी कल्पना की ती आत्महत्या नसावी. आणि आत्महत्या असेल तर आपल्याला काय फायदा? तुम्हाला काय म्हणायचंय? महिन्याचे केस पेपर घेऊन ये. मिळवणीचे केस पेपर घेऊन ये. अरे महिन्याचे. राम राम साहेब. राम राम. या सर्जेराव. काय आज पुन्हा मारामारी केली वाटतं? नाही साहेब, मारामारी नाही, पर तुम्ही मध्ये पडला नाही तर मात्र मारामारी करावी लागणार आहे. म्हणजे असं की कल्याणीबाईंना तुम्ही ओळखताच. हो, ओळखतो. ग्रामसेविका. नमस्ते. नमस्ते. बसा ना. नाही, असू दे. यांची कंप्लेंट आहे साहेब. असं? हो, गावातल्या सगळ्या दुकानातलं धान्य गडप झाले. साहेब, भुजंगराव शिवाय हे काम दुसरं कोण करणार हो? लोकांचे फार हाल होत आहेत. आपण लवकर पावलं उचला. हे पहा, तुम्ही काही काळजी करू नका. या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. थँक्यू. चला, म्हणजे माझी एक मारामारी टळली. आणखीन एका प्रकरणाच्या बाबतीत भुजंगरावांना मी भेटणारच आहे. कोणच्या? नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. बोला, काय हुकुम आहे? तर हुकूम कसला? आपल्या गोडाऊनकडे जाऊ ना. आपण इथले पुढारी, सहकारी धान्य सोसायटीचे चेअरमन आणि दुकानात धान्याचा कण नाही, हा काय प्रकार आहे? मी तपास करतो. ती तसली आपण नका, त्यासाठी आम्ही लोक आहोत. हो, आणखीन एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे. मैनाबाईकडं आपलं जाणं येणं होतं. अजून मधून गाण्याकरता, म्हणजे जाण्यानं होतं असा अर्थ होत नाही. ठीक आहे,
उद्या पोलीस स्टेशनवर आपण भेटा. बर मी वाट पाहिजे. या जी मालक. साल्याला संशय आलेला दिसतोय. फोन करून ट्रक्स मागवतो, रातोरात सगळा माल गावाबाहेर करा. ठीक आहे मालक. अरे काय झालं? अहो ते भुजंगराव गोडाऊनमधला सगळा माल गावाच्या बाहेर काढण्याच्या नादात आहे. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय समज. महिने तो मेरे कानों से सुना उस्ताद. तो माल बाहेर जाऊन चालणार नाही. तेवढा एकच पुरावा आहे त्याला अडकवायला. तू असं कर, क्या करू उस्ताद? तू बजरंग दादाला खबर कर. आपण जाताना कल्याणीला सांगूयात की पोलीस घेऊन येईल. चला वेळ घालवू नका. चला. इन्स्पेक्टर साहेब, भुजंगराव गोडाऊन मधला सारा माल रातोरात बाहेरगावी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्ही ताबडतोब काहीतरी हालचाल करा. हो. 555 जीप तयार ठेवायला सांग. सगळा माल गुदाम बाहेर काढा. रातोरात बन्सीलालच्या गोदाम मध्ये भरा. यात जर काही चूक झाली तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, लक्षात ठेवा. व्यवस्थित करा. गाडी गाव बाहेर घे. अरे इकडे कोण आणले? गाव बांधण्याला सांगितलं तुला. पुत्र मालक, सर्जा, आत्ता ओळख लागले वय. हरामखोर. सर्जा, सर्जा, सर्जा मारू नको मला. तू खोटं बोलून माझी नाबांची ताटात केलीस. माझी समजी इस्टेट बळकावली काय? माझी बदनामी करून मला देशाबाहेर धाडलंस. चूक झाली माझी, मला माफ कर. नको सर्जा. माझ्या कल्याणाची तू ताटात केलीस. नाही सोडणार. नाही सर्जा. तुला नाही सोडणार. मला माफ कर. माफ कसं करू? अजून यादी कुठं पोलीस आले? शारदावरचे बलात्कार तू केलास. महिनेचा खून तू केलास का? बोल बोल. आता बघतो ना तुला कोण वाचवतोय ते. साल्या सर्जा मुर्दाच पाडतो तुझा. बोल बोल, नाहीतर तुझ्या रक्ताचा खेळा लावता आबांच्या फोटोला कबूल कर. थोरल्या मालकांशी खोटं बोलले. थोरल्या मालकांशी खोटं बोलले आणि महिन्याचा खून मीच केला. आणि सारदारची बळजबरी मीच केली. या इन्स्पेक्टर, काय अन्याय चालवलाय बघा. आपली पाप माझ्या माथ्यावर मारतोय. इन्स्पेक्टर साहेब,
या नीच माणसाच्या पापाचा कबुली जबाब मी टेप केलाय. हा घ्या. भुजंगराव, तुमचा खेळ संपला. आता हे तुमचं नाटक बस करा. तुमचा गोडाऊन मधला मालही आम्ही ताब्यात घेतलाय. हवालदार, चला यांना घेऊन. हवा, आता तरी तुमची खात्री पटली ना? मी निर्दोष होतो म्हणून. हवा सरजू. अगं बाई, तुझ्या हाताला जखम झाली. काय करते ग? बरं वाटतंय. जीवाचा मैत्र यो राम राम करू चला. जीवाचा मैत्र यो 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 यो. जीवाचा मैत्र यो 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 यो. जीवाचा मैत्र यो.